shear force diagram and bending moment diagram. या डायग्राम्स आपल्याला मॉस मध्ये काय करायचे आहेत, कॅल्क्युलेट करायचे आहेत किंवा कम्प्लीट करायचे आहेत किंवा त्याचा अनालिसिस आपल्याला मॉस मध्ये करायचं आहे. आणि त्यानंतर जे दोन बीम्स आहेत, फिक्स्ड बीम आणि कंटिन्युअस बीम, तर या बीमचं अनालिसिस किंवा SFD आणि BMD डायग्राम्स या आपल्याला टॉस मध्ये फोर्थ सेम मध्ये काय करायचंय, कम्प्लीट करायचंय. तर जनरली काल डिस्कस केल्याप्रमाणे अनालिसिस म्हणजे मॅक्झिमम शियर फोर्स आणि मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट ह्या गोष्टी कॅल्क्युलेट करणे म्हणजे काय असणार आहे, अनालिसिस करणे असणार आहे. अनालिसिस मध्ये मॅक्झिमम शियर फोर्स, मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट आणि मॅक्झिमम स्लोप अँड मॅक्झिमम डिफ्लेक्शन ह्या चार गोष्टी आपण काय करतो, कॅल्क्युलेट करतो. त्यापैकी मॅक्झिमम शियर फोर्स आणि मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट हे आपण काय करणार आहोत, मॉस मध्ये कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि त्यानंतर मॅक्झिमम स्लोप आणि मॅक्झिमम डिफ्लेक्शन ह्या गोष्टी आपण टॉस मध्ये कंटिन्यू करणार आहोत. अशा पद्धतीने तुमचं जे काही अनालिसिस आहे एखाद्या बीमचं हे काय होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. थोडक्यात अनालिसिस म्हणजे काय असणार आहे, जर एखाद्या बीम वरती लोड आला तर लोड आल्यानंतर तो बीम कशा पद्धतीनं बिहेव करणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, अनालिसिस म्हणणार आहोत. सगळ्यांनी व्हिडिओ चालू ठेवा, मुलं, बॉईज. त्याला आपण अनालिसिस म्हणणार आहोत. तर हे अनालिसिस आपल्याला कशासाठी इम्पॉर्टंट असणार आहे, ते स्ट्रक्चर मध्ये मॅक्झिमम लोड किती येणार आहे आणि तो लोड आल्यानंतर तो बीम तो लोड बिअर करू शकेल का नाही हे सगळं चेक करण्यासाठी किंवा डिझाईन करण्यासाठी आपल्याला अनालिसिस करणं इम्पॉर्टंट आहे. अनालिसिस म्हणजे थोडक्यात त्याची स्ट्रेंथ किंवा थोडक्यात त्याच्यामध्ये मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ लोड बेरिंग कॅपॅसिटी हे कॅल्क्युलेट करणे म्हणजे कुठल्याही स्ट्रक्चरचं अनालिसिस करणे. लक्षात. तर हा जो काही चॅप्टर आहे शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट ह्याच्यामध्ये आपण ऑल थ्री टाइप्सच्या बीमचं अकॉर्डिंग टू लोडिंग, मग लोडिंग मध्ये आपण पॉइंट लोड पाहिलाय, UDL पाहिलेला आहे किंवा पॉइंट लोड आणि UDLचं कॉम्बिनेशन असेल. अशा पद्धतीनं जर एखाद्या बीम वरती लोड आला तर त्या बीम मध्ये मॅक्झिमम शियर फोर्स काय असेल, मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट काय असेल हे आपण काय करणार आहोत, कॅल्क्युलेट करणार आहोत. तर इथपर्यंतचा पार्ट आय थिंक समजला असेल. हॅलो, तर मॅक्झिमम एक्झाम मध्ये तुम्हाला टाइप्स ऑफ बीम आणि त्याच्या डेफिनेशन आणि त्याच्या फिगर्स या एक्झाम मध्ये बऱ्याच वेळेस विचारलेले आहेत. त्याच्यामुळं टाइप्स ऑफ बीम जे आहेत ते तुम्हाला क्लासिफाय करायचे आणि त्यानंतर जे काही त्याच्या फिगर्स आहेत त्या फिगर्स तुम्हाला मेन्शन करायचे. फक्त पहिली फिगर जरी मेन्शन केली, सिम्पली सपोर्टेड बीम, त्यानंतर कॅन्टिलिव्हर बीम, तर विथ फिगर तुम्हाला डेफिनेशन्स या तिथं काय करायच्यात, मेन्शन करायचे आहेत. मोस्टली थिअरॉटिकल पार्ट मध्ये टाइप्स ऑफ बीम, टाइप्स ऑफ लोड आणि साइन कन्व्हेन्शन्स हे क्वेश्चन हे या चॅप्टर मध्ये मोस्टली थिअरॉटिकल पार्ट मध्ये विचारलेले आहेत. त्याच्यामुळं फिगर आणि त्याची डेफिनेशन किंवा फिगर वरनं डेफिनेशन करता येणं इम्पॉर्टंट आहे. ओव्हर हँगिंग बीम मध्ये आपण डबल ओव्हर हँगिंग बीम पाहिलेला आहे. त्यानंतर राईट साइड ओव्हर हँग, लेफ्ट साइड ओव्हर हँग या टाईपचे ही बीम आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर फिक्स्ड बीम, तर बोथ एंड्स जर फिक्स्ड असतील तर त्याला आपण फिक्स्ड बीम म्हणणार आहोत. कंटिन्युअस बीम, मिनिमम 3 सपोर्ट्स वरती जर एखादा बीम हा रेस्ट असेल तर अशा बीमला आपण कंटिन्युअस बीम म्हणणार आहोत. मिनिमम 3 सपोर्ट्स, 3 किंवा 3 पेक्षा जास्त सपोर्ट वरती जर तुमचा बीम रेस्ट असेल तर अशा बीमला आपण कंटिन्युअस बीम म्हणणार आहोत. त्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हणजेच सेंट्रल पॉइंट लोड असणार आहे. पॉइंट लोड किंवा इसेंट्रिक पॉइंट लोड म्हणजे बीमच्या सेंटर वरती ऍक्ट न होता
ऑदर ठिकाणी जर एखादा पॉइंट लोड ऍक्ट होत असेल तर त्याला आपण पॉइंट लोड म्हणणार आहोत किंवा इसेंट्रिक पॉइंट लोड म्हणणार आहोत. तर कॉन्सन्ट्रेटेड आणि सेंटर हे वर्ड दोन्ही सेम आहेत, म्हणजे बीमच्या सेंटरवरती तो लोड काय होणार आहे, ऍक्ट होणार आहे. आणि पॉइंट लोड किंवा इसेंट्रिक पॉइंट लोड म्हणजे बीमचा सेंटर सोडून ऑदर ठिकाणी तुमचा जो काही लोड आहे तो काय होणार आहे, ऍक्ट होणार आहे. त्यानंतर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणजे बीम वरती युनिफॉर्म मॅनर मध्ये स्प्रेड झालेला जो काही लोड असेल त्याला आपण युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणणार आहोत. तर युनिफॉर्म मॅनर मध्ये म्हणजेच फर्स्ट पॉइंट पासून लास्ट पॉइंट पर्यंत जो काही लोड आहे त्या लोडची इंटेन्सिटी ही सेम असणार आहे. अशा लोडला आपण युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणणार आहोत. त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहिलेले होते. लोड ऑफ स्लॅब ऑन बीम, लोड ऑफ फ्लोरिंग ऑन स्लॅब आणि लोड ऑफ वॉल ऑन बीम. तर हे डिफरंट एक्झाम्पल्स आहेत युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडचे. त्यानंतर लास्टला आपण UVL I टाईप पाहिलेला होता. तर या फिगर मध्ये तुम्हाला ऑल टाइप्स चे बीम आणि ऑल टाइप्सची लोडिंग ही तुम्हाला पाहायला भेटणार आहे. फर्स्ट सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि मध्ये जे काही दाखवलेलं आहे लाईन डायग्राम मध्ये ते तुमचे रेनफोर्समेंट आहेत, जे की आपण काय करतो बीम मध्ये टाकतो. लक्षात, वर्टिकल जे बार्स आहेत त्याला आपण स्टिरप्स म्हणतो आणि हॉरिझॉन्टल जे बार्स आहेत त्याला आपण मेन बार किंवा अँकर बार म्हणतो. तर हे सगळं तुम्हाला थर्ड इयर मध्ये कंटिन्यू होईल. तर फर्स्ट फिगर जी आहे ती तुमची सिम्पली सपोर्टेड बीमची आहे. त्यानंतर सेकंड फिगर जी आहे ती तुमची कंटिन्युअस बीमची आहे. तर या फिगर मध्ये तुम्हाला सेंटरला एक सपोर्ट आहे आणि दोन्ही साईडला दोन सपोर्ट आहेत, त्याच्यामुळे त्याला आपण कंटिन्युअस बीम म्हणणार आहोत. 3 किंवा 3 पेक्षा जास्त सपोर्ट जर असतील तर अशा बीमला आपण कंटिन्युअस बीम म्हणणार आहोत. त्यानंतर ओव्हरहँगिंग बीम. तर ओव्हरहँगिंग बीम मध्ये थर्ड फिगर मध्ये तुम्हाला दोन सपोर्ट दिसत आहेत आणि सेकंड सपोर्टच्या राईट साईडला थोडासा पोर्शन तुमचा काय ओव्हरहँग झालेला आहे. तर अशा बीमला आपण राईट साइड ओव्हरहँगिंग बीम म्हणणार आहोत. त्यानंतर थर्ड आहे तुमचा फिक्स्ड बीम. तर फर्स्ट फिगर आणि फोर्थ फिगर जर वरची फिगर पाहिली जर ही फिगर पाहिली फर्स्ट फिगर तर याच्यामध्ये सपोर्ट हे खालच्या साईडने आहेत आणि जर तुम्ही फोर्थ फिगर पाहिली तर या फोर्थ फिगर मध्ये तुमचे जे काही सपोर्ट्स आहेत ते साईडनं फिक्स केलेले आहेत. अशा बीमला आपण काय म्हणणार, फिक्स्ड बीम म्हणणार. त्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड लोड जो काही सिम्पली सपोर्टेड बीम दिलेला आहे फिफ्थ फिगर मध्ये, त्याच्या सेंटर वरती पॉइंट लोड ऍक्ट आहे. अशा लोडला आपण कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हणणार आहोत. व्हिडिओ बंद करू नका, कंटिन्युअसली चालू राहू द्या. त्यानंतर सिक्स्थ फिगर मध्ये UDL आहे. सिम्पली सपोर्टेड बीम वरती फर्स्ट पॉइंट पासून लास्ट पॉइंट पर्यंत युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे. त्यानंतर सेवन्थ फिगर थर्ड लाईन मध्ये फर्स्ट फिगर दिसत आहेत का फिगर सगळं? ही फिगर आहे तुमची कॅन्टिलिव्हर बीमची फिगर आहे. तर कॅन्टिलिव्हर बीम मध्ये फक्त एका साईडला तुमचा काय सपोर्ट हा प्रोव्हाइड केलेला आहे, तो सपोर्ट तुमचा लेफ्ट साईडला आहे. त्यानंतर 8 फिगर मध्ये UVL दाखवलेला आहे आणि लास्टची 9th फिगर मध्ये आर्बिटरी लोडिंग म्हणजे
जी काही लोडिंग आहे ती लोडिंग तुमची डिफरंट वेन आहे, म्हणजे कधी कमी आहे, कधी जास्त आहे, परत मिनिमम आहे, परत मॅक्झिमम आहे, परत मिनिमम, म्हणजे अशा पद्धतीने ती लोडिंग जी आहे ती कंटिन्युअसली काय होणार आहे, चेंज होत राहणार आहे. युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड मध्ये लेफ्ट पॉइंट पासून राईट साइड पॉइंट पर्यंत तुमची कंपल्सरी लोडिंग ही वाढत चाललेली आहे. 8व्या फिगर मध्ये जर पाहिलं तर लेफ्ट पॉइंट पासून राईट पॉइंट पर्यंत तुमची जी काही लोडिंग आहे ती वाढत्या क्रमाने किंवा चढत्या क्रमाने आहे. पण तेच जर तुम्ही 9वी फिगर पाहिली तर तुमची जी काही लोडिंग आहे ती लोडिंग काय तुमची कमी जास्त होत आहे. अशा लोडिंगला आपण काय म्हणणार, आर्बिटरी लोडिंग म्हणणार. त्यानंतर या काही फिगर्स आहेत ज्याच्यामध्ये डिफ्लेक्शन थोड्याफार प्रमाणात तुम्हाला दाखवलेलं आहे. तर फर्स्ट फिगर जर पाहिली तर या फर्स्ट फिगर मध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड पॉइंट लोड हा ऍक्ट केलेला आहे बीम वरती. हा जर कॉन्सन्ट्रेटेड पॉइंट लोड ऍक्ट केला तर या बीम मुळे तुमच्या बीम मध्ये कशा पद्धतीचं डिफ्लेक्शन येईल ते डिफ्लेक्शन तुम्हाला तिथं दाखवलेलं आहे. इथं खालच्या साईडला तुमचा बीम हा डिफ्लेक्ट झालेला दिसेल बघा. तर हे आहे तुमचं डिफ्लेक्शन किंवा बेंडिंग. तर ही बेंडिंग ऍक्शन आपल्याला काय करायचे, कॅल्क्युलेट करायची किंवा बेंडिंग मोमेंट हे कॅल्क्युलेट करायचं. जर सेंटर वरती लोड आला तर सिम्पली सपोर्टेड बीम हा अशा पद्धतीने आपला काय होणार आहे, बेंड होणार आहे. त्यानंतर सेकंड फिगर जर पाहिली खालची तर ह्याच्यामध्ये तुमचा कंटिन्युअस बीम आहे. कंटिन्युअस बीम म्हणजे काय, 3 सपोर्ट आहेत. पहिला सपोर्ट इथं आहे, दुसरा सपोर्ट या ठिकाणी आहे, तिसरा सपोर्ट या ठिकाणी आहे. तर या 3 सपोर्ट वरती हा बीम काय रेस्ट आहे. जर ह्याचं डिफ्लेक्शन पाहिलं तर सेंटरला तुमचा बीम काय खालच्या साईडनं डिफ्लेक्ट झालेला आहे. पण मिडल सपोर्ट जर पाहिला तर तुमचा बीम काय वरच्या साईडला डिफ्लेक्ट झालेला आहे. लक्षात, इथे फक्त बीम कुठल्या साईडला डिफ्लेक्ट झाला होता फर्स्ट फिगर मध्ये, सेंटरला. फक्त डाऊनवर्ड डायरेक्शनला तो बीम तुमचा काय झालेला आहे, डिफ्लेक्ट झालेला आहे. पण कंटिन्युअस बीम जर पाहिला तर या कंटिन्युअस बीम मध्ये तुमचा डाऊनवर्ड डायरेक्शनला ही बीम काय झालेला आहे, डिफ्लेक्ट झालेला आहे. आणि सपोर्ट जवळ तुमचा अपवर्ड डायरेक्शन हे तुमचा बीम काय झालेला आहे, डिफ्लेक्ट झालेला आहे. तर ही डायग्राम तुमची काय कंटिन्युअस बीमशी रिलेटेड. तर असे डिफरंट टाईपचे डिफ्लेक्शन हे तुम्हाला बीम मध्ये पाहायला भेटणार आहे. ते सगळं तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टर मध्ये टॉस मध्ये हे परत तुम्हाला रिपीट होणार आहे डिफ्लेक्शन्स. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा कॅन्टिलिव्हर बीम. तर कॅन्टिलिव्हर बीम याच्यावरती जर फ्री एंडला जर लोड अप्लाय केला, फ्री एंडला लोड अप्लाय केल्यानंतर तुमचं जे काही डिफ्लेक्शन आहे ते डिफ्लेक्शन तुमचं या पद्धतीने तुमचा बीम काय होणार आहे, बेंड होणार आहे किंवा डिफ्लेक्ट होणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहोत, कॅन्टिलिव्हर बीम म्हणणार आहोत. खालती कॅन्टिलिव्हर बीमचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये कॅन्टिलिव्हर बीम हे कशा पद्धतीनं प्रोव्हाइड केले जातात किंवा कॅन्टिलिव्हर स्लॅब्स. तर हा जो बीम आहे हा तुमचा कॅन्टिलिव्हर आहे आणि ह्याला फक्त जो काही सपोर्ट आहे तो सपोर्ट तुमचा या ठिकाणी आहे लेफ्ट साइडला, लक्षात. आणि ऑदर साइड जी आहे या बीमची ती ऑदर एंड जो आहे तो ऑदर एंड काय फ्री आहे. त्या एंडला कसल्याच पद्धतीचा सपोर्ट तिथं काय प्रोव्हाइड केलेला नाहीये. अशा बीमला आपण काय म्हणतो, कॅन्टिलिव्हर बीम म्हणतो. लक्षात. मग असे कॅन्टिलिव्हर बीम असू शकतात, कॅन्टिलिव्हर बाल्कनीज असू शकतात, कॅन्टिलिव्हर स्लॅब्स असू शकतात, कॅन्टिलिव्हर सज्जा ही आपण काय करतो विंडोच्या वरती प्रोव्हाइड करतो. तर असे जे काही मेंबर्स आहेत त्या सर्व मेंबर्सला आपण कॅन्टिलिव्हर मेंबर्स म्हणणार आहोत किंवा कॅन्टिलिव्हर बीम म्हणणार आहोत. परत ही फिगर तुमची कॅन्टिलिव्हर शीच रिलेटेड आहे किंवा कॅन्टिलिव्हर स्ट्रक्चर आहे. तर इथं तुमचा हा जो काही कॉलम आहे
हा कॉलम तुमचा फिक्स्ड आहे किंवा हा एंड हा फिक्स्ड आहे आणि हा जो काही कॅन्टिलिव्हर पोर्शन आहे राईट साईडला हा सगळा कॅन्टिलिव्हर पोर्शनचा लोड हा तुमचा काय होणार आहे या कॉलम वरती ट्रान्सफर होणार आहे लक्षात. तर अशा पद्धतीचे जे काही स्ट्रक्चर असतील त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणत कॅन्टिलिव्हर मेंबर्स किंवा कॅन्टिलिव्हर स्ट्रक्चर्स म्हणणार. ह्याला अपोजिट साईडला किंवा अदर साईडला कुठल्याच पद्धतीचा सपोर्ट तिथं काय केलेला नाहीये प्रोव्हाइड केलेला नाहीये. नेक्स्ट आहे आपली टर्म इम्पॉर्टंट टर्म शियर फोर्स. व्हॉट इज मीन बाय शियर फोर्स? तर शियर फोर्स जर डिफाइन करायचं म्हणलं तर शियर फोर्स at any cross section of beam is algebraic sum of all vertical forces acting on left or right side of section. तर shear force म्हणजे काय? It is the algebraic sum of all vertical forces acting on left or right side of section. तर एखादा सेक्शन जर आपण सिलेक्ट केला तर त्या सेक्शनच्या लेफ्ट साईडला किंवा सेक्शनच्या राईट साईडला जेवढे काही व्हर्टिकल फोर्सेस असतील त्या व्हर्टिकल फोर्सेसची समेशन म्हणजेच काय असणार आहे शियर फोर्स असणार आहे. तर अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस. तर याच्यामध्ये व्हर्टिकल फोर्सेस हा वर्ड काय इम्पॉर्टंट आहे. तर जेवढे काही बीम वरती तुमचे व्हर्टिकल फोर्सेस असतील त्यांची तुम्हाला काय करायचे समेशन घ्यायची. मग ती सेक्शन पासून लेफ्ट साईडला असेल किंवा सेक्शन पासून राईट साईडला असेल. तर सेक्शन म्हणजे काय हेही पाहूत आपण. तर फॉर एक्झाम्पल हा बीम आहे फर्स्ट फिगर मधला. तर हा बीम आहे. तर या बीम मध्ये सध्या जर याची आपण फ्री बॉडी डायग्राम जर काढली तर इथे एक तुमची काय असणार आहे अपवर्ड डायरेक्शन रिएक्शन असणार आहे. याला काय म्हणतात तुम्ही? याला नाव काय असेल? तर याला आपण RA म्हणतो. त्यानंतर दुसरी रिएक्शन ही आपली राईट साईडला असेल किंवा दुसऱ्या सपोर्टला असेल तीही अपवर्ड असणार आहे. मग टोटल किती व्हर्टिकल फोर्सेस झाले या बीम वरती जर पाहिलं तर किती व्हर्टिकल फोर्सेस आहेत? तर ह्या बीमला 3 व्हर्टिकल फोर्सेस आहेत. तर 3 पैकी 2 कुठल्या डायरेक्शन चाललेत? अपवर्ड. 2 तुमचे काय आहेत अपवर्ड डायरेक्शन आहेत. तर हा पहिला जो फोर्स आहे तोही अपवर्ड आहे आणि इकडला दुसरा जो फोर्स आहे तोही काय तुमचा अपवर्ड आहे. हा जर सेंटरचा फोर्स जर पाहिला तर तो काय तुमचा डाऊनवर्ड आहे. टोटल 3 फोर्सेस या बीम वरती काय ऍक्ट होत आहेत. लक्षात. तर या 3 फोर्सेस जे आहेत तर पहिला फोर्स RA असेल, दुसरा आहे P आणि तिसरा असणार आहे RB. RA आणि RB ला तुम्ही काय म्हणतात? त्याचं नाव काय? RA आणि RB. त्याला काय म्हणलं जातंय? RA RB. माहितीये का? RA RB कॅल्क्युलेट करा म्हणजे काय कॅल्क्युलेट करता तुम्ही? रिएक्शन्स.
तर त्याला आपण सपोर्ट रिएक्शन्स म्हणतो. तर ह्या रिएक्शन तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता आपण डेफिनेशन कडे येऊ की शियर फोर्स म्हणजे काय. शियर फोर्स म्हणजे काय, इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल वर्टिकल फोर्सेस ऍट लेफ्ट और राईट ऑफ सेक्शन. आता सेक्शन जर आपण इथं सिलेक्ट केला, ही ब्ल्यू लाईन जी दाखवत आहे मी, ही ब्ल्यू लाईन म्हणजे आपला सेक्शन आहे. जर हा सेक्शन आपण सिलेक्ट केला तर या सेक्शनच्या लेफ्ट साइडला किती फोर्सेस आहेत आता? तर सेक्शनच्या लेफ्ट साइडला तुमचा काय एक फोर्स आहे, आणि सेक्शनचा राईट साइड जर घेतला तर सेक्शनच्या राईट साइडला किती फोर्सेस आहेत? दोन फोर्सेस आहेत. मग सेक्शनच्या लेफ्ट साइडला किती फोर्सेसची समेशन येणार आहे? फक्त एका फोर्सची. आणि सेक्शनच्या राईट साइडला किती फोर्सेसची समेशन येणार आहे? दोन फोर्सेसची. तर या समेशनला आपण काय म्हणतो? शियर फोर्स म्हणतो. तर सेक्शन कळाला का? सेक्शन म्हणजे आपण ज्या पॉइंटला आपल्याला शियर फोर्स काढायचा आहे त्या पॉइंटला आपण काय करणार आहोत? सेक्शन कन्सिडर करणार आहोत. तर फॉर एक्झाम्पल आपण सेक्शन जर या ठिकाणी घेतला रेड लाईन, तर आता सेक्शन आपण काय केलेला आहे? शिफ्ट केलेला आहे दुसऱ्या पॉइंटला. म्हणजे या पॉइंटचा जर आपल्याला शियर फोर्स काढायचा असेल तर आता ह्याच्या लेफ्ट साइडला किती फोर्सेस आहेत? सेक्शनच्या लेफ्ट साइडला दोन फोर्सेस आहेत. म्हणजे त्यावेळेस समेशन कितीची येणार आहे? त्यावेळेस समेशन तुमची दोन फोर्सेसची येणार आहे. जर ब्ल्यू सेक्शन लाईन घेतली आपण तर त्यावेळेस लेफ्ट साइडला किती आहेत? ब्ल्यू सेक्शन लाईन जर घेतली एकच आहे. मग ज्यावेळेस तुम्हाला ब्ल्यू सेक्शन लाईनचा शियर फोर्स काढायचा आहे त्यावेळेस डाव्या साइडला काय असणार आहे? एकच फोर्स असणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला रेड लाईनचा शियर फोर्स काढायचा आहे त्यावेळेस तुमचे लेफ्ट साइडला काय असणार आहेत? दोन फोर्सेस असणार आहेत. तर त्यांची समेशन तुम्हाला काय करायचे? घ्यायची आहे. साइन कन्व्हेन्शन काय वापरलेलं होतं आपण इक्विलिब्रियम चॅप्टर मध्ये? वापरलंय का? समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 ही कंडिशन वापरताना साइन कन्व्हेन्शन काय काय होते? अपवर्ड डायरेक्शनला जात असलं तर प्लस, आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला जात असेल तर मायनस, आणि लेफ्टला जात असलं तर मायनस, आणि राईटला जात असलं तर प्लस. तर जे काही इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन वापरत असताना आपण अपवर्ड जाणारे फोर्सेस हे पॉझिटिव्ह घेतलेले होते, डाऊनवर्ड जाणारे फोर्सेस हे निगेटिव्ह घेतले होते. थोड्याफार प्रमाणात त्याच पद्धतीने आपल्याला साइन कन्व्हेन्शन इथंही वापरायचे. तर लक्षात आलं सेक्शन म्हणजे काय? तर सेक्शनच्या लेफ्ट साइडला आणि सेक्शनच्या राईट साइडला जेवढे काही फोर्सेस आहेत त्यांची समेशन म्हणजे काय असणार आहे? तुमचा शियर फोर्स असणार आहे. हा लक्षात. फोर्सचं युनिट काय असतंय? फोर्सचं युनिट काय असेल? लोड, फोर्स, न्यूटन. न्यूटन. म्हणजे बाय डिफॉल्ट तुमचं शियर फोर्सचं ही युनिट काय असणार आहे? न्यूटन किंवा किलो न्यूटन असणार आहे. तर हे झालं तुमचं शियर फोर्स. शियर फोर्स ऍट एनी क्रॉस सेक्शन ऑफ बीम is algebraic sum of all vertical forces acting on left or right side of section. त्याला आपण शियर फोर्स म्हणणार. त्यानंतर शियर फोर्स डायग्राम. It is the representation of variation of shear forces in graphical along the length of beam is called as shear force diagram. तर शियर फोर्स डायग्राम काय? इट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेरिएशन ऑफ शियर फोर्सेस इन ग्राफिकल along the length of beam is called as shear force diagram. म्हणजे शियर फोर्स डायग्राम म्हणजे थोडक्यात काय आहे? तुम्हाला एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे कशाचं? जे काही शियर फोर्सेस आपण कॅल्क्युलेट करणार आहोत तर त्या शियर फोर्सेसचा आपण थोडक्यात एक ग्राफ काढणार आहोत. त्याला आपण काय म्हणणार? शियर फोर्स डायग्राम म्हणणार. तर तो ग्राफ कशा पद्धतीने ड्रॉ करायचा आहे ते आपण एखाद्या
एक्झाम्पल मध्ये पाहणारच आहोत. तर शियर फोर्स कॅल्क्युलेट केल्याशिवाय शियर फोर्स डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता येणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला पहिल्यांदा शियर फोर्स कॅल्क्युलेट करावं लागतील आणि नंतर शियर फोर्स डायग्राम ही तुम्हाला काय करावं लागेल, ड्रॉ करावा लागेल. त्यानंतर साइन कन्व्हेन्शन्स फॉर शियर फोर्सेस. तर पॉझिटिव्ह शियर फोर्स आणि निगेटिव्ह शियर फोर्स. मग साइन कन्व्हेन्शन मध्ये तर आपल्याला पॉझिटिव्ह साइन हे कधी वापरायचंय कॅल्क्युलेशन मध्ये, तर ही तुमची आहे सेक्शन लाईन. जी काही डॉटेड लाईन दाखवलेली आहे ती डॉटेड लाईन म्हणजे तुमची काय, सेक्शन लाईन आहे. जर या सेक्शन लाईनच्या लेफ्ट पॉइंटला जर तुमचा फोर्स हा अपवर्ड जात असेल तर असा फोर्स आपल्याला काय घ्यायचा आहे, पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. जर सेक्शन लाईनच्या राईट साईडला जर फोर्स तुमचा डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल तरी तुम्हाला काय करायचा आहे, तो पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. ह्याच्या अगोदर आपण डिस्कस केलं तेव्हा आपण काय म्हणलो होतो, अपवर्ड जाणारे फोर्सेस हे पॉझिटिव्ह घ्यायचेत आणि डाऊनवर्ड जाणारे फोर्सेस हे आपण निगेटिव्ह घ्यायचेत, हे आपण डिस्कस केलेलं होतं. पण ऍक्च्युअल SFD आणि BMD मध्ये काय असणार आहे, सेक्शनच्या लेफ्ट साईडला जे फोर्सेस जातील ते अपवर्ड असतील, सेक्शनच्या राईट साईडला जे डाऊनवर्ड जाणार आहेत ते फोर्सेस हे तुमचे पॉझिटिव्ह असणार आहेत. हे ऍक्च्युअल कसे वापरायचे ते आपण पाहणारच आहोत. तर हे साइन कन्व्हेन्शन्स आहेत पॉझिटिव्ह शियर फोर्स साठी. साइन कन्व्हेन्शनचं टेन्शन घेऊ नका. अपवर्ड फोर्स आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत आणि डाऊनवर्ड फोर्स आपण निगेटिव्ह घेणार आहोत. जे तुम्हाला मेकॅनिक्स मध्ये झालंय तेच साइन कन्व्हेन्शन हे कंटिन्युअस आहेत. फक्त हे कशासाठी वापरायचे हे आपण पुढे पाहू ऍक्च्युअल प्रॉब्लेम स्टार्ट झाल्यानंतर. फक्त सेक्शन जो आहे ह्या सेक्शनच्या, तर ही आहे तुमची सेक्शन लाईन म्हणजे जिथला शियर फोर्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. या सेक्शन लाईनच्या लेफ्ट साईडला जर अपवर्ड जात असेल तर आपण काय करणार आहोत, पॉझिटिव्ह साइन त्याला मेन्शन करणार आहोत. आणि सेक्शनच्या राईट साईडला जर डाऊनवर्ड जात असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह काय करणार आहोत, मेन्शन करणार आहोत. निगेटिव्ह कधी वापरायचंय, निगेटिव्ह साइन कन्व्हेन्शन जर सेक्शन लाईन आहे, सेक्शन लाईनच्या लेफ्ट साईडला जर डाऊनवर्ड जात असेल तर आपल्याला मायनस साइन त्या फोर्सला काय करायचंय, वापरायचंय. सेक्शन लाईनच्या राईट साईडला जर अपवर्ड जात असेल तर अशा फोर्सला आपण निगेटिव्ह साइन काय करणार आहोत, युटिलाइज करणार आहोत. फॉर एक्झाम्पल हीच फिगर जर पाहिली तर ही आपली सेक्शन लाईन आहे. तर सेक्शनच्या लेफ्ट साईडला तुमचा इथली रिएक्शन काय अपवर्ड चाललेली आहे, त्याच्यामुळे आपण कंपल्सरी त्याला काय करणार आहोत, पॉझिटिव्ह घेणार आहोत. परत सेक्शनच्या राईट साईडला जो फोर्स तुमचा डाऊनवर्ड चाललेला आहे त्यालाही आपण काय करणार आहोत, पॉझिटिव्हच घेणार आहोत. सेक्शनच्या राईट साईडला जो अपवर्ड जाणार आहे त्याला आपण काय करणार आहोत, निगेटिव्ह घेणार आहोत. आपण कॅल्क्युलेशन करताना कुठल्या तर एकाच साईडनं करणार आहोत. तर तुम्हाला लेफ्ट साईडच काय होणार आहे, इझी जाणार आहे. लक्षात, सेक्शनच्या लेफ्ट साईडला जे फोर्सेस अपवर्ड जातील त्याला आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत. सेक्शनच्या लेफ्ट साईडला जर डाऊनवर्ड फोर्स असेल तर त्याला आपण निगेटिव्ह घेणार आहोत. तर ऍक्च्युअल साइन कन्व्हेन्शन कसे वापरायचे हे आपण प्रॉब्लेम मध्ये व्यवस्थित पाहूत.
तर पॉझिटिव्ह शियर फोर्स, तर या डायग्रामला आपण पॉझिटिव्ह शियर फोर्स डायग्राम म्हणणार आहोत आणि या डायग्रामला आपण निगेटिव्ह शियर फोर्स डायग्राम म्हणणार आहोत. ह्याच्यामध्ये सेक्शनच्या लेफ्ट साईडला जर अपवर्ड असेल आणि सेक्शनच्या राईट साईडला जर डाऊनवर्ड असेल तर आपण पॉझिटिव्ह साईन त्याला युटिलाइज करणार आहोत. सेक्शनच्या लेफ्ट साईडला जर डाऊनवर्ड असेल आणि सेक्शनच्या राईट साईडला जर अपवर्ड असेल तर त्याला आपण निगेटिव्ह साईन हे युटिलाइज करणार आहोत. तर त्या पद्धतीनंच पॉझिटिव्ह शियर, तर पॉझिटिव्ह शियर जर डिफाईन करायचं असेल तर या डायग्रामवरून आपल्याला डिफाईन करता येईल. तर पॉझिटिव्ह शियर कसा डिफाईन करायचा? an upward force to the left of section and downward force to the right of section is taken as positive shear. तर डेफिनेशन मध्ये आपण तेच मेन्शन केलेलं आहे. an upward force to the left of section and downward force to the right of section is taken as positive shear. मग याच डायग्राम वरनं तुम्हाला निगेटिव्ह शियर डिफाईन करता येईल का? सेकंड डायग्राम वरनं निगेटिव्ह शियर जर डिफाईन करायचं म्हणलं तर कसं करता येईल? कोण करेल का डिफाईन निगेटिव्ह शियर? कोण करू शकेल का निगेटिव्ह शियर फोर्स डिफाईन? पॉझिटिव्ह शियर जर डिफाईन करायचं म्हणलं तर आपण काय केलं होतं? an upward force to the left of section and downward force to the right of section is taken as positive. याच पद्धतीनं निगेटिव्ह शियर कसा डिफाईन करायचा? and downward force to the left of section and upward force to the right of section is taken as negative shear force किंवा negative shear. तर डेफिनेशन्स लक्षात ठेवण्यापेक्षा डायग्राम्स लक्षात ठेवा आणि त्या डायग्राम वरनं डेफिनेशन ही तयार करा. तर सेक्शनच्या लेफ्ट साईडला जर डाऊनवर्ड फोर्स असेल आणि सेक्शनच्या राईट साईडला जर अपवर्ड फोर्स असेल तर अशा फोर्सेसला आपण निगेटिव्ह शियर फोर्स म्हणणार आहोत. तर दोन्ही डेफिनेशन्स या तुम्हाला फिगर वरनं लिहिता येतील. त्यानंतर नेक्स्ट आहे मोमेंट अँड बेंडिंग मोमेंट. जसं की आपण शियर फोर्स डिफाईन केलेला होता, इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल वर्टिकल फोर्सेस. तर मोमेंट कोण डिफाईन करेल का? इक्विलिब्रियमच्या चॅप्टर मध्ये मोमेंट हे झालेलं आहे. मोमेंट म्हणजे काय असेल? मोमेंट ऑफ इनर्शिया नाही. झालं का मोमेंट? तर मोमेंट डिफाईन करताना आपण डिफाईन केलेलं होतं, इट इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ द फोर्स अँड द पॉइंट अबाउट विच द मोमेंट इज रिक्वायर्ड टू बी कॅल्क्युलेटेड. तर ह्याच्या अगोदर आपण सिम्पली मोमेंट
फर्स्ट इयर मध्ये इक्विलिब्रियमच्या चॅप्टर मध्ये डिफाईन करताना आपण फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असं आपण काय केलं होतं, मोमेंट हे डिफाईन केलेलं होतं. म्हणजे ज्या पॉइंटला तुम्हाला मोमेंट हे कॅल्क्युलेट करायचं आहे तो पॉइंट ते जिथे जिथे तुमचे फोर्सेस आहेत त्या फोर्सेस पर्यंत डिस्टन्स, तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स त्याला आपण काय म्हणलेलं आहे, मोमेंट म्हणलेलं आहे. लक्षात. त्यानंतर बेंडिंग मोमेंट, तर बेंडिंग मोमेंट म्हणजे काय असणार आहे, द मोमेंट विच कॉज द बेंडिंग इफेक्ट ऑन द बीम इज कॉल्ड ॲज बेंडिंग मोमेंट. तर ज्या मोमेंट मुळे तुमच्या बीम मध्ये बेंडिंगची ऍक्शन ही जनरेट होणार आहे अशा मोमेंटला आपण काय म्हणणार आहोत, बेंडिंग मोमेंट म्हणणार आहोत. द मोमेंट विच कॉज द बेंडिंग इफेक्ट on the beam is called as bending moment and it is generally denoted by m or bm. तर त्याला आपण शॉर्टली bm म्हणणार आहोत. bm म्हणजेच काय असणार आहे, बेंडिंग मोमेंट. तर मोमेंटचं युनिट काय असेल मग, जसं की आपण मोमेंटला डिफाईन केलेलं आहे, तर मोमेंट म्हणजे काय, इट इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स. त्याचं युनिट काय असेल, किलोग्राम मीटर पर सेकंद. किलोग्राम मध्ये असते का रे फोर्स, आताच आपण सांगितलं की शियर फोर्स, फोर्सचं युनिट न्यूटन पर मीटर. तर न्यूटन मीटर किंवा किलो न्यूटन मीटर हे तुमचं काय असणार आहे, युनिट ऑफ बेंडिंग मोमेंट असणार आहे. तर पर नाही, तर न्यूटन मीटर किंवा किलो न्यूटन मीटर हे तुमचं काय असणार आहे, मोमेंट किंवा बेंडिंग मोमेंटचं युनिट असणार आहे. तर प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स याला आपण मोमेंट म्हणलेलं आहे. तर बेंडिंग मोमेंट ॲट एनी क्रॉस सेक्शन ऑफ अ बीम इज अल्जेब्रिक सम ऑफ ऑल मोमेंट्स ऍक्टिंग ऑन लेफ्ट और राइट साइड ऑफ अ सेक्शन. तर बेंडिंग मोमेंट ॲट एनी क्रॉस सेक्शन ऑफ बीम इज अ अल्जेब्रिक सम ऑफ all moments acting on left or right side of section. जसं की आपण शियर फोर्स हा डिफाईन केलेला होता. शियर फोर्स मध्ये आपण कशाचं समेशन घेत होतो, शियर फोर्स मध्ये अल्जेब्रिक सम ऑफ ऑल शियर फोर्स साठी, तर ऑल वर्टिकल फोर्सेस याचं समेशन जर असेल तर त्याला आपण शियर फोर्स म्हणलेलं आहे. इथं अल्जेब्रिक सम ऑफ ऑल मोमेंट्स जर असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, बेंडिंग मोमेंट म्हणणार आहोत. तर कुठलीही डेफिनेशन तुम्ही बेंडिंग मोमेंट साठी मेन्शन करू शकता. तर अल्जेब्रिक सम ऑफ ऑल मोमेंट्स लेफ्ट और राईट साइड ऑफ सेक्शन, म्हणजे तीच फिगर जर आपण पाहिली बीमची, तर हा जर सेक्शन आपण सिलेक्ट केला तर मोमेंट म्हणजे काय असणार आहे, मोमेंट म्हणजे काय असतंय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे आपल्याला फोर्स इथं काय भेटणार आहे, या सेक्शनच्या लेफ्ट साइडला तुमची RA आहे आणि ह्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे तुम्हाला काय करायचंय, या पॉइंटचं मोमेंट हे कॅल्क्युलेट करायचंय. तर या पॉइंट पासून तुमचा A पॉइंट किती डिस्टन्स वरती आहे, त्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहोत, परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणणार आहोत. लक्षात. तर हे डिस्टन्स मल्टिप्लाय बाय रिएक्शन म्हणजे काय झालं, तुमचं मोमेंट झालं. तर लेफ्ट साइडला किती मोमेंट येतील, मग सेक्शनच्या लेफ्ट साइडला किती मोमेंट येतील, तर एकच फोर्स आहे त्याच्यामुळं एकच मोमेंट येईल. त्यानंतर सेक्शनचा राईट साइडला जर घेतलं तर किती येतील,
तर 2 येईल. तर समेशन ऑफ ऑल मोमेंट्स राईट साईडला 2 मोमेंटची समेशन येईल.